उसका 16-17 सेकंड कोरिन्थियन दूसरा कोरिन्थियन चैप्टर 5 अध्याय 5 और उसका 16 से 16 अतः अब से हम किसी को शरीर के अनुसार न समझेंगे। यदि हमने मसीह को भी शरीर के अनुसार जाना था तो भी अब से उसको ऐसा नहीं जानेंगे। इसलिए यदि कोई मसीह में है तो नई सृष्टि है, पुरानी बातें बीत गई, देखो सब कुछ नई हो गई। ये सब बातें परमेश्वर की ओर से है, जिसने मसीह के द्वारा अपने साथ हमारा मेल मिलाप कर लिया और मेल मिलाप की सेवा हमें सौंप दी। अर्थात परमेश्वर ने मसीह में होकर अपने साथ संसार का मेल मिलाप करा लिया और उनके अपराधों का दोष उन पर नहीं लगाया और उनसे मेल मिलाप का वचन हमें सौंप दिया। तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही। म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे। ही सगळी देवाची करणी आहे। त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली, म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले। आपण प्रार्थना करूया। पवित्र पिता, हम वचन की सेवा को अपने हाथों में लेते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो वचन हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना। वचन का अर्थ समझने के लिए इन्हें तो मदद करना, बुद्धि देना, ज्ञान देना, समझ देना, कान खोल देना और आज्ञा पालन का हृदय देना, यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रियो, हमने गए संडे में हमने देखा था आणि गेल्या रविवारी आपण पाहिलं कि हम बहुत सारे मसीह में बहुत सालों से है आणि आपण सर्व ख्रिस्ती खूप वर्षांपासून ख्रिस्ताला आहोत। मसीह में होने के बावजूद भी आज हमारे ऊपर बहुतायत लोगों के अंदर मसीह का आचरण नहीं दिखता। आणि आपण ख्रिस्ती असून सुद्धा आपल्या खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्ती आचरण दिसून येत नाही। जैसे लोग हमें बोलना चाहिए कि हाँ ये मसीह है, बाबा ये चर्च में आता है, ये मसीह है। आणि जसं लोकांनी म्हटलं पाहिजे की हा व्यक्ती चर्च मध्ये येतो, हा ख्रिस्ती आहे। हम नामधारी मसीह नहीं होना आणि आपण नामधारी ख्रिस्ती नसला पाहिजे। जैसे आज संसार में एक धर्म है, जैसे हिंदू धर्म है, मुसलमान धर्म है, सिख धर्म है, वैसे क्रिश्चियन भी एक धर्म है। आणि जसं या जगामध्ये खूप सारे धर्म आहेत, हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, तसंच ख्रिश्चन सुद्धा एक धर्म आहे। तो हाँ, वो धर्म के लोग जो है, वो जो क्रिश्चियन धर्म के लोग आणि ती जी धर्माचे लोक आहेत म्हणजे ख्रिश्चन धर्माचे लोक, वो क्या करते, धर्म के अनुसार जैसे चलना चाहिए वैसे तो चलते नहीं। आणि धर्मानुसार जसं चाललं पाहिजे तसं ती लोक चालत नाही। नाम तो है, त्याचं नाव तर आहे पीटर फर्नांडिस, बहुत सारे नाम है उनके आणि खूप सारी वेगवेगळी नावं आहेत, लेकिन उनका आचरण वचन के अनुसार नहीं। पण त्यांचं जे आचरण आहे ते वचनानुसार नाही। लेकिन हम विश्वासी हैं, पण आपण विश्वासी आहोत, इसलिए हम यीशु के पीछे विश्वास से चलते हैं। आणि म्हणूनच आपण येशूच्या मागे विश्वासाने चालतो। बाइबल हमें बताता है हम रूप देखकर नहीं चलते, आणि बायबल आपल्याला सांगतं की आपण रूप बघून चालत नाही, आत्मा के अनुसार विश्वास से चलते हैं। आणि आत्म्यानुसार विश्वासाने हम चालतो। विश्वास से चलने वाले लोग आज हमें विश्वासी कहा गया है, आणि आपण विश्वासाने चालणारी लोक आज आपल्याला विश्वासी असं म्हटण्यात आलेलं आहे। क्योंकि हमारे अंदर मसीह का आचरण होना चाहिए, आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचं आचरण असलं जैसे पाहिजे। इस वचन में आज हमने पढ़ा, आणि जसं या वचनात आज आपण कि वाचलं, हमने शरीर के अनुसार मसीह को जाना, आणि आपण शरीरानुसार ख्रिस्ताला जाणले, लेकिन अब हम शरीर के अनुसार नहीं जानेंगे, पण आता आपण शरीरानुसार त्याला जाणार आत्मा नाही, के अनुसार जानेंगे। पण आत्म्यानुसार त्याला ओळखून घेऊ। बराबर, ऐसे लिखा ना 16 में। आणि असं 16 मध्ये लिहिलेलं अब आहे। हम ऐसा उसको शरीर के अनुसार नहीं जानेंगे, आणि आता देहदृष्ट्या आम्ही त्याला ओळखणार नाही, क्यों? क्योंकि हमारा पुराना मनुष्यत्व उतर गया है। कारण आपलं जे जुनं मनुष्यत्व आहे ते उतरून जो कोई मसीह में है वो नई सृष्टि है। आणि जो कोणी ख्रिस्तात आहे ती नवीन उत्पत्ती आहे। तो पुरानी बातें जुन्या गोष्टी, झगड़ा करना भांडणं करणं बीत गया, होऊन गेलं, गाली देना शिव्या देणं बीत गया, होऊन गेलं, झूठ बोलना, खोटं बोलणं, फिर वो नए जीवन में नहीं होना चाहिए। मग नवीन जीवनात ते नाही झालं पाहिजे। यहाँ क्या लिखा है? आणि इथं काय लिहिलेलं आहे? तुम्हारा पुराना मनुष्यत्व, जो तुम पुराने मनुष्यत्व में क्या क्या करते थे, मूर्ति पूजा करते थे, जादू टोना करते थे, गाली देते थे, दारू पीते थे, रंगतबाजी करते थे, व्यभिचार करते थे, ये सब पुराने जीवन में हम करते थे। अब हम नई सृष्टि है,
आणि मूर्तीपूजा करणं, जादूटोणा करणं, व्यभिचार करणं, व्यसन करणं हे सगळं आपण जुन्या स्वभावामध्ये करत होतो. पण आता आपण नवीन उत्पत्ती आहे, नई सृष्टि है, नवीन उत्पत्ती आहे, नया लाइफ हम जी रहे हैं, नवीन जीवन आपण जुना लेकर नहीं जाएंगे, मग जुनं घेऊन नाही तो चालू. नया जीवन में हम जीना है. आणि नवीन जीवनामध्ये आपल्याला चालायचं. और लाख मसीह लोग नया जीवन जीने के वाला जीवन नहीं जीते. आणि आजही खूप सारे ख्रिस्ती लोक नवीन जीवन जसं जगलं पाहिजे तसं नाही तो जगत. हमने गए कि गए रविवार को हमने देखा था, पहला हमने देखा था क्या, गेल्या रविवारी आपण पाहिलं होतं. पहिला मुद्दा काय होता? हाँ कौन बोला? वेरी गुड. हम पाप कबूल नहीं करते. आपण आपली पापं कबूल करत नाही. जैसे आदम को पूछा गया था, आत्माला हे विचार, आदम तूने वो फल खाया? आणि हे आत्मा तुझे फळ खाल्लं होतं. आदम ने तुझे जो बीवी दी वो बीवी के कारण मैं खाया. आणि आदम म्हणाला नाही तुझी पत्नी मला दिली होतीस त्यास. उसे क्या बोलना चाहिए था? त्याला काय म्हणायला पाहिजे होतं? हाँ पिता मैंने खाया, आणि हा पिता मी ते खाल्लं. ऐसे बोलना चाहिए. आणि असं उसने बोलायचं. कैसे बोला? तो कसा बोलला? तूने जो बीवी दी आणि तुझी पत्नी मला दिलीस, उसने मुझे खिलाया तिने मला दिलं इसलिए मैं खाया. आणि म्हणूनच ते मी खाल्लं. बराबर है. दारू पीने वाले लोगों की इच्छा रहती दारू पीने की. आणि दारू पिणाऱ्या लोकांची इच्छा असते दारू वो पिण्याची. बिल किस पे फाड़ते? बिल कोणावरती फाडतात? बीवी ने गुस्सा दिलाया बायकोने राग दिला इसलिए मैं पिया, म्हणून मी पियालो. दोस्त ने पिलाया आणि मित्राने पास दिला इसलिए पिया. म्हणून मी पियालो. लेकिन ऐसा नहीं बोलते मेरी इच्छा थी मैंने पिया. आणि असं नाही म्हणत की माझी इच्छा होती म्हणून मी ते पिलं. तो समझ में आया? तुम्हाला समजलं? तो हम इंसानों का स्वभाव है कन्फेशन न करना, कबूलीकरण न करना. आपल्या माणसांचा स्वभाव आहे की कबुलीकरण न करणं. हमें जो पूछा जाता है, हमने जो किया वो परमेश्वर के सामने और एक दूसरे के सामने हमें क्या करना है? कबूल करना है. आणि आपण ज्याही चुका केलेल्या आहेत ते देवाच्या समोर आणि माणसांच्या म्हणजे एकमेकांच्या समोर कबूल करायच्या आहेत. इसलिए अगर अभी भी अपनी गलतियां कबूल नहीं की होगी किसी इंसान के साथ तो आप जरूर उनसे कहना. जैसे ये वचन होने के बाद एक भाई अपने घर में गया, आणि हे वचन झाल्याच्या नंतर एक भाऊ आपल्या घरी गेला अपनी पत्नी से बहुत माफी मांगा, आणि आपल्या पत्नीजवळ त्याने खूप क्षमा मागितली रोड रोड कर माफी आणि मांगी. रडून रडून त्याने क्षमा मैंने मागितली तुझे बहुत दुखाया, की मी तुला खूप दुखवलं तो मैंने तुझे कभी सुख नहीं दिया. आणि मी तुला कधीच सुख नाही दिलं. बोला आज मुझे वचन लगा. आणि तो म्हणाला की ते मला वचन लागलं. तो वचन हमसे बात करता है. आणि वचन आपल्याशी उसने बोलतं घर में जाके माफी मांगा. आणि घरी जाऊन त्याने क्षमा मागितली. उसे एहसास हुआ कि मैंने किसको दर्द दिया था? आणि त्याला जाणीव झाली मी कोणाला दुःख दिलं होतं? पत्नी को. आपल्या पत्नीला. तो इसलिए मैं ये कहती हूँ पहला पॉइंट अगर करो, जब भी आपको ऐसा लगता है कि मैंने उसको दुखाया, आप उस व्यक्ति के पास जाओ, फिर वो अपना बेटा हो, बेटी हो, पड़ोसी हो, कोई भी हो, आप जाकर कहो मैंने दुखाया मुझे माफ करो. आणि जेव्हा तुम्हाला जाणीव होते की तुम्ही त्या व्यक्तीला दुखवलेला आहे, त्याला त्रास दिलेला आहे, त्याच व्यक्तीजवळ तुम्ही जाऊन क्षमा मागा. ती तुमची आई असो, वडील असो, पत्नी असो किंवा तुमचा नवरा असो, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन क्षमा मांगने से आप छोटे नहीं हो, आणि क्षमा मागितल्याने तुम्ही लहान होत नाही, परंतु आपके बंधन टूट जाते. पण तुमची बंधनं तुटतात. इसलिए जितना आप क्षमा मांगोगे उतना प्रभु आपको ऊंचा करेगा. आणि जेवढं तुम्ही क्षमा मागाल तितकंच देव तुम्हाला उंच तो करेल. आज दूसरा पॉइंट हम देखने वाले आणि हैं. आज दुसरा मुद्दा आपण पाहणार हम आहोत. निकालेंगे कुलुसियों की पत्री, कलेस्यकरांचं पत्र, कलेशियन्स कलेस्यकरांचं पत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 13 से 15 तक. त्याचं 13 ते 15 पर्यंत. कुलुसियों की पत्री. कलेस्यकरांचं पत्र. तो अभी थोड़े दिन तक यही वचन चालू रहेगा. आणि थोड्या दिवसापर्यंत हेच वचन चालू आपको राहील. नया सृष्टि बनना है. तुम्हाला नवीन उत्पत्ती बनायचं आहे. तो पहला पॉइंट आपको याद रहा? पहिला मुद्दा तुमच्या लक्षात राहिला कौन सा? कोणता? पाप का कबूल करना है. किसी पास करायचे कोणाचं? क्या सब लोग कहें मैं आज से जिसके विरुद्ध पाप किया है उससे माफी मांगूंगा, झुकूंगा. उस भाई को, उस व्यक्ति को मनाऊंगा. मालूम हुआ? ये आज से करना है. आणि आजपासून करायचं आहे. दूसरा पॉइंट दुसरा मुद्दा आज यहाँ बताता है. आज इथे आपल्याला सांगत कुलुसियों की पत्री कलेस्यकरांचं पत्र अध्याय 3 अध्याय 3 13 से. त्याचं 13 पासून. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपापसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करू. तिच्याकरता तुम्हाला एकच शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. सेकंड पॉइंट आज हमें बताता है यदि किसी को
दोष देने का कारण है, यानी किसी ने आपको हर्ट किया है, वो गलती है, उस व्यक्ति ने आपके विरुद्ध पाप किया है, आपको हर्ट किया है, आपका धोखा दिया है, आपका विश्वासघात किया है, फिर भी प्रभु कहता है तुम क्षमा करो। आणि जर कोणत्या व्यक्तीने तुम्हाला दुखवलेलं आहे, तुम्हाला माहित आहे त्याने जे काम केलेलं आहे ते चुकीचं आहे, पण तरी सुद्धा त्याने तुम्हाला दुखवले, तुम्हाला धोका दिले, तुम्हाला फसवले, तरी सुद्धा देव आज तुम्हाला म्हणत आहे तुम्ही त्यांना क्षमा करा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तो प्रभु चाहता है कि आप क्षमा करें। आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही क्षमा करा। मालूम है सामने वाले की गलती है, आणि माहित आहे की समोरच्या व्यक्तीची चूक आहे, आपसे झगड़ा किया है, तुमच्याशी भांडण आपके केलं, दरवाजे में कचरा डाला है, तुमच्या दरवाजावरती कचरा लेकिन टाकला, प्रभु चाहता है आप उसे माफ करें। पण देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला क्षमा आप उसका करा दोष आप निकालते मत जाओ। आणि तुम्ही त्याचे दोष वारंवार काढत बाइबल में लिखा है आप जितना दोष निकालोगे, आप जितना उससे झगड़ा करोगे, आप जितना कड़वाहट में बने रहोगे, अक्षमा में बने रहोगे, उतना आपको तकलीफ होगी। आणि जेवढं तुम्ही त्या व्यक्तीचे दोष काढत राहाल, त्याच्यावरती टीका करत राहाल, तेवढं तुम्ही कडूपणामध्ये भरलेले पहला कारण, पहिला होता आपके पाप क्षमा नहीं होंगे, तुमची पाप क्षमा होणार नाही। क्योंकि जैसे सामने वाला हमारे विरोध में पाप करता है, हम भी तो किसी न किसी के परमेश्वर के विरुद्ध पाप तो करते हैं, कहीं ना कहीं हम भी गलतियां करते हैं। आणि जसं समोरचा व्यक्ती आपल्या विरोधामध्ये चुका करतो, पाप करतो, मग तसंच आपण सुद्धा देवाच्या विरुद्ध किंवा एकमेकांच्या विरुद्ध चुका करतो, पाप तो करतो। बाइबल में सबसे पहला पॉइंट बताया तुम क्षमा नहीं करोगे तुम्हें भी क्षमा नहीं होगी। आणि बायबलमध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे जर तुम्ही क्षमा केलं नाही तर तुमचंही क्षमा होणार नाही। इसीलिए आपको क्षमा करना है, आणि म्हणूनच तुम्हाला क्षमा आपके करायचं पाप क्षमा हो, की तुमची पाप क्षमा हो, आपके अपराध माफ हो। तुमचे अपराध क्षमा इसलिए हो। जो कोई आपको दुखाता है जो कोणी तुम्हाला उसी दुखवतो घड़ी कहो कि मैं माफ करता हूँ। आणि त्याच घटकेच तुम्ही म्हणा की मी याला क्षमा सामने करतो। वाला हंसेगा, समोरचा व्यक्ती शायद हसेल, और चिढ़ेगा, शायद अजून तो चिडून जाईल। कभी कभी सामने वाला जब आपको तकलीफ देता है और आप उसको बोलते हो मैं तुझे माफ करता हूँ, तो गुस्सा हो जाता है। आणि कधी कधी आपण एक समोरच्या व्यक्तीला म्हणतो की मी तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे, मला क्षमा करा, आणि जर समोरचा व्यक्ती म्हणतो की हा जर मी तुला क्षमा केला, तर तो व्यक्ती अजून चिडून जातो, कभी कभी वो गुस्सा हो जाता है, कधी कधी तो रागवतो, हंसेगा, तो हसेल, आया मुझे तेरी माफी की जरूरत है, आणि मला तुझ्या क्षमेची गरज ऐसे आहे, भी बोलेंगे मुझे तेरी माफी की जरूरत है, अच्छा, आणि असं पण म्हणते की मला तुझ्या क्षमेची गरज नाही, ऐसे भी बोलेंगे, असंही बोलते। लेकिन आप क्षमा करना है। तर तुम्ही क्षमा करायची, क्यों आप क्षमा नहीं करोगे तर तुम्ही क्षमा नाही केलं क्या होगा, रिश्ता टूट जाएगा। काय होईल, नातं रुपून जाईल। किसके साथ, कोणाबरोबर? हाँ किसके साथ, हाँ परमेश्वर के साथ। किसके साथ, कोणाबरोबर? किसके साथ, क्योंकि जब आप क्षमा करते हो तो आप परमेश्वर की संतान कहलाते हो, आणि जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही देवाचे मूल आप बनवता यीशु के भाई बनते हो। आणि तुम्ही देवाचे भाऊ अगर बनता। आप क्षमा नहीं करते हो जर तुम्ही क्षमा तो नाही आप करत, ऐसा पेड़ बनते हो तुम्ही एक असं झाड जो बनता बुरा फल लाता है। जे वाईट फळ आणतं, अच्छा पेड़ अच्छा फल लाता है, आणि जे चांगलं झाड आहे ते चांगली फळं आहे, अच्छा पेड़ यीशु है, आणि चांगलं झाड येशू तुम आहे, उसके फल हो। आणि तुम्ही त्याची फळं आहात। अगर आप यीशु के फल हो जर तुम्ही येशूची फळं तो आहात, यीशु के पुत्र हो, मग येशूची परमेश्वर तुम्ही की मुलं संतान हो। आहात आणि देवाची मुलं आहात। है ना? लेकिन अगर आप क्षमा नहीं करते हो पण जर तुम्ही क्षमा करत नाही तो फिर आप क्या हो, तर तुम्ही कोण आहात? बुरे पेड़ के फल हो। आणि वाईट झाडाची फळं आहात। बुरा पेड़ कौन है, वाईट झाड कोण आहे? शैतान, शैतान। उसके फल है हम बन जाएंगे। आणि त्याची फळं आपण तो बनवून हम इसीलिए अच्छे पेड़ अच्छा फल को दर्शाता है। आणि म्हणून चांगलं झाड चांगल्या फळांना तुम दर्शवतं। यीशु के हो इसलिए तुम क्षमा करोगे। आणि तुम्ही येशूचे आहात म्हणून तुम्ही क्षमा करा। कोई भी पाप क्यों ना हो, कोणतंही पाप भले वो नसू दे, व्यभिचार क्यों भले ना तो हो, व्यभिचार कोई करणार असेल, गलत काम क्यों ना हो, आणि कोणतंही चुकीचं काम तो असू दे, भी प्रभु कहता है क्षमा कर। तरी देव म्हणतो क्षमा करा। सिर्फ कौन से पाप क्षमा नहीं होंगे, फक्त कोणती पाप क्षमा नाही होणार? करेक्ट, पवित्र आत्मा की निंदा जो करेगा वही पाप क्षमा नहीं होगा। आणि जो कोणी देवाच्या आत्म्याची निंदा करेल फक्त तेच पाप क्षमा होणार यहाँ आहे। पर भी या युगात पण नाही और ऊपर भी। आणि येणाऱ्या युगात पण नाही। आपको समझ में आया, ये याद रखो। इसीलिए यहाँ पर यहाँ तक कि कितने लोग यीशु को गाली देते तो भी वो पाप क्षमा किया जाता है। आणि किती सारे लोक येशूला शिव्या शाप देतात तरी सुद्धा त्यांची ती पाप क्षमा होतात। यीशु ने भी गाली खाई, आणि येशूने सुद्धा शिव्या खाऊन घेतलेल्या आहेत। यीशु को भी गाली मिला है। येशूला पण शिव्या भेटल्या। आपको क्या लगता है सिर्फ आपको गाली मिला, यीशु को भी गाली मिला तुम्हाला है। काय वाटतं फक्त तुम्हाला शिव्या भेटतात? येशूला पण भेटल्या। मत्ती, मरकुस, मार्क, लूका, लूका, यूहन्ना, योहान, इन चारों पत्री में कहीं पर भी नहीं लिखा कि यीशु को गाली दिया है। आणि या चारही पत्रिकांमध्ये कुठेच नाही लिहिण्यात आलंय की येशूला शिव्या दिलेल्या आहेत। लेकिन पत्थर से नहीं लिखा, पण पेत्राने ते लिहिलेलं आहे। निकाल काढूया आपण। पत्रस भी यीशु के साथ था, पेत्र सुद्धा येशू बरोबर होता था होता था ना, होता ना?
ठिकाणी पहिला पत्रस पहिला पेत्र और उसका 20 से पढ़ो, 20 पासून वाचा. 30 वचन है. अध्याय 2 अध्याय 2 पहिला पत्रस अध्याय 2 और उसका 20 से पढ़ो. 20 पासून वाचा. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपण. अगर तुमने गलती किया और तुमको बड़बड़ाया, तुमको शिक्षा मिला, तुमको मारा या डांटा और तुमने वो चुपचाप से खाया तो कोई बड़ी बात नहीं है, क्योंकि तुमने किया वो तुम्हारी सजा है, वो कोई बड़ी बात नहीं है. लेकिन पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे. लेकिन अगर तुम अच्छा करते हो, तुम किसी का भला करते हो, किसी को हेल्प करते हो, किसी को उधार देते हो, किसी को मदद करते हो और उस मदद के बदले में, उस भलाई के बदले में तुमको भलाई मिला तो व ते निमूटपणे सहन करणे जब तुम उसे सहते हो हे देवाच्या दृष्टीने ये उचित आहे. परमेश्वर को अच्छा लगता है. फिर आगे कारण याच करता तुम्हाला पाचारण करण्यात तुम्हें आले. इसीलिए बुलाया है. कारण ख्रिस्तांनी तुमच्यासाठी दुःख भोगले मसीह ने जैसे, यीशु ने जैसे दुख उठाया वैसे तुम भी दुख उठाओ आणि जेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकडे चलो. त्याने पाप केले नाही. हाँ देखो, पहला यीशु ने पाप नहीं किया. क्या लिखा है? वह न तो कोई पाप किया, त्याच्या मुखात कपट आढळले नाही, उसके मुंह से कोई छल की बातें नहीं निकली. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. हाँ, हमारी हिंदी में लिखा है वह गाली सुनकर गाली नहीं देता था. क्या लिखा है? उसने गाली सुना तो जाएगा ऐसा करके बोला उसको, यीशु को भी गंदा बोला, लेकिन उसने गाली सुनकर गाली नहीं दिया. अभी कोई अगर रास्ते में किसी ने गाली दिया तो सामने वाला अरे सुन दे तो जाएगा, बराबर है, सही बात है. लेकिन यीशु ने गाली सुना आणि येशू ख्रिस्ताने शिव्या लेकिन गाली नहीं दिया. पण त्याने शिव्या नाही ये बात पतरस ने देखा. आणि ही गोष्ट पेत्राने पाहिली होती. यीशु आगे चल रहा था, आणि येशू पुढे चालत होता. उसके पीछे शिष्य थे, त्याच्या आगे पाठी नहीं थे. शिष्य होते, आगे नहीं थे. पुढे नव्हते. उसके पीछे कौन थे? त्याच्या पाठी कोण होते? पतरस, यूहन्ना, याकूब. पेत्र, याकोब, योहान. फिर उसके पीछे आणि त्याच्या पाठीमागे अंद्रयास, ऐसे. फिर उसके पीछे सब ऐसा 12 के 12 ऐसे साथ में तो नहीं चलते थे ना. म्हणजे 12 शिष्य एकदम सोबत चालत नव्हते, दो या दोन दोन करून तीन, किंवा तीन तीन कोई करून, 4 ऐसे लाइन में 4 चलते थे. लोक आणि असे लाईनीशीर चालायचे. तो किसी गांव में जाते समय आणि कोणत्या गावात जाते वेळेस किसी ने गाली दी होगा, आणि कोणीतरी शिव्या दिल्या असते यीशु ने सुना, आणि येशूने ते लेकिन ऐकल्या, सुनकर आगे गया. पण न ऐकल्यासारखं करून तो पुढे गेला. लेकिन पतरस ने सुना, पण पेत्राने ते ऐकल्या इसलिए पतरस ने लिखा. म्हणून पेत्राने ते लिहिले. क्या सुना? काय ऐकलं? उसने सुना कि कोई आदमी, 2-3 लोगों ने मजाक उड़ाया, उसका ठट्टा किया, उसको गाली दी. आणि 2-3 जणांनी त्याची मस्करी उडवली आणि त्याला शिव्या दिल्या. पर यीशु ने कुछ नहीं किया और इसीलिए पतरस लिख पाया कि उसने गाली के बदले, वो गाली नहीं देता था, दुख उठाकर इसको धमकी नहीं दिया, छोड़ूंगा नहीं ऐसे धमकी नहीं दिया, परंतु अपने परमेश्वर के हाथ में, सच्चे परमेश्वर के हाथ में उसने सौंप दिया. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना काही प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून पेत्र इथे लिहू शकला की दुःख भोगत असता त्याने कोणाला धमकावलं नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला त्याने सोपवून दिलं. हालेलुया, 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 सबने हालेलुया, हालेलुया. हालेलुया. बोलो गाली सुनकर गाली नहीं दूंगा. आणि बोलो शिव्या ऐकून मी शिव्या देणार नाही. बोलो गाली सुनकर. आपके स्टॉक में गाली है? अंदर स्टॉक भरते ना, माल भरते ना, जैसे बोला में माल भरते, खारी बटर, टोस्ट, मस्का बटर, बहुत अच्छा लगता है मस्का बटर. फिर नान कटाई, फिर बहुत सारे आइटम है, वो स्टॉक भरा हमने, माल भरा. हम भी अंदर क्या भरते हैं? आणि आपणही आतमध्ये काय करतो? गाली है क्या? शिव्या आहेत का? है तो निकलेगी. आहेत तर निघतो अंदर रखो मत. आणि ते आतमध्ये हमारे ठेवून अंदर डिक्शनरी है, स्टॉक है, भरने का जगह है. आणि आपल्या आतमध्ये ते भरण्याची एक जागा आहे. है ना? लिखा है मसीह के वचन को, कुलसियों की पत्री 3:16. कलसीकरांचं पत्र 3:16. जितना
भंडार आपका बड़ा है उतना आप अंदर भरोगे। आणि जेवढं तुमचं भंडार मोठा आहे तेवढं तुम्ही आतमध्ये भोला भाई का दुकान जितना बड़ा है उतना ही वो माल भरते हैं। आणि भोलांकरचं दुकान जेवढं मोठं आहे तेवढं ते माल आतमध्ये भरतात अभी बाकी का गोदाम में रखते हैं। आणि बाकीचं गोडाऊन मध्ये ठेवतात। सही वो समझा? तो ये जो गोदाम है वो शैतान है। आणि जो गोडाऊन उसके पास बहुत सारा स्टॉक है। त्याच्याजवळ खूप सारा स्टॉक आहे। हमारे पास नहीं होना चाहिए। आणि आपल्याजवळ नसला पाहिजे। हमारे पास क्या भरना है? ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो। हाँ, परमेश्वर मसीह का वचन अधिकारी से बसने दो। वचन अंदर होना है, इसलिए गाली सुनने के बाद गाली नहीं निकालना है। आणि शिवा ऐकल्याच्या नंतर शिव्या नाही काढायचे। यहाँ बताया तो यीशु ने गाली सुना लेकिन गाली नहीं दिया। आणि येशू ख्रिस्ताने शिव्या ऐकल्या पण शिव्या नाही दिल्या। और ये पतरस लिख पाया क्योंकि पतरस ने सुना था ये। आणि ही गोष्ट पेत्र लिहू शकला कारण पेत्राने ही गोष्ट ऐकली होती। तो इसलिए प्रियो वचन के अनुसार यहाँ बताया गया है। आणि वचनानुसार ते सांगण्यात आलेलं आहे। आप अच्छे पेड़ हो, तुम्ही चांगले झाड आहात, यीशु के हो आणि येशूचे आहात। तो यीशु ने क्षमा किया आणि येशूने क्षमा तो केली, आपको भी क्षमा करना है। तुम्हालाही क्षमा जो करायची। आपको गाली देते हैं, जे तुम्हाला शिव्या मारते देतात, हैं, तुम्हाला मारतात, पीटते हैं, तुम्हाला पीटतात, दर्द देते हैं, तुम्हाला त्रास कष्ट देतात, देते तुम्हाला कष्ट हैं, देतात, आपको सताते हैं, तुम्हाला सतावतात, आपको टॉर्चर करते हैं, तुम्हाला टॉर्चर करतात, खास करके अपने घर के मेंबर्स। आणि खास करून तुमच्या घरातले सदस्यांना। आपके घर के मेंबर्स आपको ज्यादा सताते आणि हैं। तुमच्या घरातले सदस्य तुम्हाला जास्त सतावतात। सही है? आपके मन के विपरीत चल रहे हैं। तुमच्या मनाच्या विपरीत जातात। आपने कहा आओ, तुम्ही जेव्हा त्यांना म्हणता ये, वो जाते हैं। ते जातात। जब उनको बोलते हो जाओ, तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांना म्हणता वो जा, आते हैं। तेव्हा ते येतात। जब वो आप बोलते हो चाय लाओ, आणि तुम्ही म्हणता चाय घेऊन तो ये, वो कॉफी लाते ते हैं। कॉफी आणतात। बहुत गुस्सा आता है, खूप राग येतो मुझे चाय पीने लगा, आणि मला चाय पियायची होती। कॉफी लाया, कॉफी आणते, ठंडा लाया, ती पण थंडगार बहुत आहे, गुस्सा आता है। आणि खूप राग येतो। तो जब भी हमारे जीवन में हमें कोई हर्ट करता है, हमारा नुकसान करता है, हमारी हानि करता है, तो हमें क्या करना है? क्षमा करना है। आणि जेव्हा कोणी आपल्याला दुखवतो किंवा आपल्याला त्रास देतो किंवा आपल्याला दुःख देतो त्यावेळेस आपण त्यांना क्षमा करायचा। प्रियो, अगर आप क्षमा नहीं करोगे आणि जर तुम्ही क्षमा नाही तो केली बड़ा नुकसान होता तर है। मोठं नुकसान होतं। क्या नुकसान होता काय है? नुकसान होतं माहिती हमारा आहे? परमेश्वर के साथ तो रिश्ता टूट जाता है, आणि आपलं नातं देवाबरोबर तुटून जातं। बहुत तकलीफ खुद को होता है अगर हमने माफ नहीं किया। आणि जास्त त्रास स्वतःला होतो जर आपण क्षमा नाही केले तर। हम निकालेंगे मत्ती अध्याय 18, मत्ती 18, मैथ्यू मत्ती 18 निकालो। अध्याय 18 काढूया। और उसका हम 32 से पढ़ो। 32 पासून वाचूया। तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, हाँ, अभी स्वामी ने एक दास को बुलाया, वो दास को जिसके पाप क्षमा किए, उसके दिनार क्षमा किए, कितने 100 दिनार क्षमा किए, और वो व्यक्ति का जिसका 100 दिनार क्षमा किया, उसका तो कुछ ही दिनार था, एक ही दिनार था, किसी ने कर्जा लिया था, किसी का कुछ ही थोड़ा सा ही कर्जा था, वो कर्जा उसने माफ नहीं किया। फिर अरे दुष्ट दासा, हाँ, परमेश्वर क्या कहता है? एक दुष्ट दास जो क्षमा नहीं करता है उसको परमेश्वर कहता है, हे दुष्ट दास, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते। प्रभू मी पापी आहे, मला माफ कर, तुला किती दुःख होतं, मी असं केलं प्रभू, मी असं केलं, मला माफ कर, मला माफ कर। प्रभू म्हणतो ठीक आहे, पुन्हा करू नको, हमको माफ कर दे। फिर मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया फिर तुम क्या करना करायची। चाहिए था? जिसने तुझे हर्ट किया, जिसने तुझे तकलीफ दिया, जिसने उसने थोड़ा सा ही तकलीफ दिया, तुझे भी उसका माफ करना चाहिए था, तुझे भी उसे क्या करना चाहिए था? क्षमा करना चाहिए था। तूने क्षमा नहीं किया, क्या किया? हम क्या करते हैं? ऐसे कैसे किया, आणि असं कसं केलं, अरे ऐसे कैसे किया, आणि असं कसं 3 घंटा चर्च में बैठता है ना, इंता चर्च सुना क्या इसने, महिने ऐकलं सीखा काय? क्या इसने? आणि हा शिकला काय? हाँ, मसीह बोलता है ना, आणि ख्रिस्ती मसीह म्हणून ऐसा करता है क्या? आणि ख्रिस्ती असे करतात ना, हाँ, धोखा देते हैं क्या? आणि धोका देतात ना, ये लोग किसी काम के नहीं, आणि हे काहीच कामाचे नाही। ऐसे ही बोलते हैं ना हम लोग, क्षमा नहीं करते, क्षमा नाही करत तेव्हा, बात नहीं करेंगे, आणि बोल खबरा नहीं देखेंगे, आणि घर में नहीं जाएंगे, घरात जाणार नाही। जरा भी नहीं, जरा जब तक उसको देखते हैं आणि जेव्हा जेव्हा त्यांना बघतो बहुत गुस्सा आता है, आणि खूप राग ऐसा येतो लगता है दो चार मारू, आणि असं बहुत वाटतं तकलीफ होता है, खूप त्रास होतो, तकलीफ होता है। त्रास होतो।
है ना, इसलिए यहाँ लिखा है उसे दंड देने वाले के हाथ में दिया आणि म्हणून दंड देणाऱ्याच्या हातात त्याला आगे द्यायचं. ऐसा लिखा है। तो दंड देने वाला टॉर्चर करता है, आणि दंड देणारा सतावतो. तो बार बार हमें याद आता है वारंवार मैंने आठवण ऐसा क्यों किया, मैंने असं का मैंने केलं, उसको चाय मांगा उसने कॉफी दिया, मी याच्याकडे चाय मागितली आणि मला मैंने कॉफी इसे दिली. कहा जब खाना लगा तो इसने कड़वा बराबर खाना नहीं बनाया, आणि मला सांगितलं जेवायला वाढण्याने बरोबर जेवण मैंने नाही उसको बनवलं. बुलाया ये नहीं आया, आणि मी याला बोललो पण आला नाही. ऐसे कैसे? हाँ, ये गुस्सा हमेशा मन में गुस्सा भरता है, आणि नेहमी मनामध्ये राग भरलेला असतो. इसलिए फिर गुस्से में बात करते हैं, आणि मग रागामध्ये बोलतात, गुस्से में देखना होता है, रागात बघणं, गुस्से में चाल चलन रहता है, रागात चालणं जसं सब होतं कुछ गुस्से गुस्से आणि में सगळं काही और रागात इधर चलता रहेगा, आणि आतमध्ये जळत ऐसा राहतं. लगेगा हाँ मैं बदला न लूं, आणि जोपर्यंत मैं बदला न लूं, आणि कुठपर्यंत मी सोडी घेऊन येईन. इसको आएगा ना ये पेड़ के नीचे आणि येईल हा एक दिवशी फिर माझ्या दिखाता हातात. हूँ, मग याला मी दाखवतो. बदले की भावना आती है, आणि सूड घेण्याची भावना लेकिन येते. आपको मालूम है इसका साइड इफेक्ट क्या होता है? पण तुम्हाला माहिती आहे याचा साईड इफेक्ट काय इसका होतो. साइड इफेक्ट हमारे हेल्थ पे होता है, आणि याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो हमारा तनाव बढ़ता है, आणि आपला तणाव वाढतो हमारा ब्लड प्रेशर बढ़ता आणि है, आपला ब्लड प्रेशर वाढतो. हमारा बीपी का प्रॉब्लम होता है, किसी को लो, कोणाला सांगतो, किसी को हाई हो जाता कोणाचा है, हाय होऊन जातो, किसी को हार्ट डिजीज हो जाती है, हृदय का रोग लग जाता है, हृदयाचा रोग लागतो रोग प्रतिकार करने की क्षमता कम हो जाती आणि है, रोग प्रतिकार करण्याची क्षमता कमी होऊन जाते. टेंशन आता है, जास्त चिंता येते, निराशा, निराशा येते, कड़वाहट कडूपणा और अन्य अन्य बीमारियां लगती है, हड्डी का तकलीफ होती आणि है, अन्य आजार लागतात, हाडांचा त्रास होतो, खून सूखने लगता है, रक्त सुकायला लागतं. लेकिन अक्षमा क्या करती है, हमारे ब्लड को कम करती है, आणि जी सुखा देती अक्षमा है। आहे ती आपल्या रक्ताला सुकवून टाकते. इसमें जो ब्लड सर्कुलेशन होना चाहिए हमारे हार्ट से ऐसा फ्लो होना चाहिए, साफ होना चाहिए, वो हार्ट से फ्लो नहीं होता है, आणि रक्त पुरवठा जर हृदयापासून झाला पाहिजे तो बरोबर रीतीने होत नाही हड्डियां दर्द देने लगती आणि है, हाडं दुखायला लागतात, कमर में दर्द, कमरेत दुखणं असतं, पैर में दर्द, पायात दुखणं असतं. ऐसा तो भाई ये सारा आणि हे सगळं काही ये सुई के जैसा चुभने के जैसा लगेगा, आणि सुईसारखं टोचण्यासारखा अनुभव होतो. ये सब अक्षमा के रिएक्शंस आणि है। हे सगळं अक्षमेची रिॲक्शन कोई दवा खाने पे देखो रिएक्शन होता है, आणि काही औषधं खाल्ल्याच्या नंतर रिॲक्शन होतं. कधी होती है दवा खाल्ल्यापासूनच बरं नसतं, खास येते, हो किती त्रास होतो, काय आंघोळ करून येते, अरे जातच नाही, किती चांगला साबण लावला, मेडी मिक्स शानदार सोडा, डॉक्टरकडे जाते, मग डॉक्टर कॅलामाइन सिरप देतो, दवाई की गोळी देतो, थोडंसं खास कमी होते, लेकिन ये रिएक्शन से गलत से गुजरना पड़ता है ना, आणि या रिॲक्शन मधून म्हणजे त्रासेपासून आपल्याला जावं लागतं. तो इसलिए क्षमा करना बहुत फायदा है, आणि क्षमा करणं खूप फायदेशीर आहे. क्षमा से हमें शांति मिलती है, आणि क्षमा केल्यामुळे आपल्याला शांती भेटते. जो हमने भी पढ़ा ना, तो जे हमारे आपण वाचलं पुरुषों की पत्र में जाएंगे, तर गणेश पत्रात आपण पुन्हा जाऊया. कुलसियों की पत्री, अभी देखो पढ़ो 13 से एकमेकांचे 15वां वचन है, लेकिन हम 13 से वापस पढ़ेंगे। एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गारणी असल्यास आपापसात क्षमा करा. एक दूसरे को क्षमा करो, अगर आपको उस व्यक्ति के मुंह पर बोलना है तो उस व्यक्ति के मुंह पर बोलो, मैंने तुझे माफ किया, नहीं आपको बोलने को होता है तो प्रभु के सामने बोलो, प्रभु त्याने मला खूप दुखवलं, मुझे बहुत हर्ट किया, मैं उस भाई को, उस मेरे पति को, मेरी पत्नी को, मेरे बेटे को, मेरी बहू को, मेरे नातू को, मेरी नाती को, मेरे पड़ोसी को क्षमा करता हूँ। जो भी व्यक्ति आपको हर्ट करता है, जो तुम्हाला दुखवतो, बारंबार भी करता है तो भी, वारंवार करतो तरी सुद्धा. बाइबल में लिखा है मेरा भाई 7 बार आएगा तो माफ करूंगी, कितने बार? आणि बायबलमध्ये म्हटलं आहे जेव्हा माझा भाऊ 7 वेळा क्षमा मागतो तेव्हा 7 वेळा क्षमा करतो. और 70 के साथ 70 गुणिले 7 तो कितना होता है? 490 दिन में आपके विरुद्ध में जो भाई
आपका विश्वासी हो, अगर आपका घर का मेंबर हो, 490 बार आपको तकलीफ देता है। कितना बार देता है? सोच बताओ, 490 बार देता है क्या? 490 वेळा दिवसातून तो तुमच्या विरुद्ध चुका नहीं देता है। तो फिर 490 बार माफ करने को बोला है, मतलब कोई देता है। आणि 490 वेळा क्षमा करायला सांगितलेलं आहे, म्हणजे कोणतरी एक दिन में, आणि एका दिवशी जैसे एक दिन में थोड़े टाइम के बाद बोला प्रभु माफ कर, मैंने माफ किया, इसको माफ किया। नहीं सहने को तो उस व्यक्ति के मुंह पे बोलो मैं तुझे माफ करती हूँ। आणि नाही सहन करायला होतं त्याच्या यीशु का नाम नहीं लगाना, आणि सोबत येशूचं नाव पण लावा। यीशु के नाम से मैं तुझे माफ करती हूँ, आणि येशूच्या नावाने मी तुला क्षमा करतो। सिर्फ इतना मत बोलना मैं तुझे माफ करती हूँ, मी तुला क्षमा करते, नहीं होगा। आणि नाही होणार। जब आप बोलते हो ना मैं यीशु के नाम से तुझे माफ करती हूँ, माफ करता हूँ, आपको देखो 15 वचन, ख्रिस्ताची शांती तुमच्या मसीह की शांति पीस। जो आपको तकलीफ हो रहा था ना, जो तुम्हाला त्रास होत होता, मेरी बीवी ने ऐसा कैसे किया, आणि माझ्या बायकोने असं कसं केलं, ऐसे कैसे सही करने की, आणि असं कसं तिने केलं, चलना तकलीफ होना अभी तो हमारी पूरी कब से यहाँ इंतजार कर रहा हूँ, कधीपासून वाट बघतोय, अजूनपर्यंत आले नाही। वो जो जलन आणि ती जी तुझा त्रास आहे, वहाँ शांति, तिथे देवाची शांती। तभी जब बोलेंगे प्रभु मेरी पत्नी मेरे बदले में माफ कर, जेव्हा ते म्हणतील की देवा माझी बदल आहे, मी क्षमा करतो, तिला ज्ञान नाही, प्रभु माफ कर, देवा मी क्षमा करतो, यीशु के नाम से माफ, आणि येशूच्या नावावर मी तिला क्षमा करतो, ती चांगली आहे, मैं उससे प्यार करता, मी तिला प्रेम करतो, मैं उससे प्यार करता, आणि मी तिला प्रेम मुझे करतो, उसकी जरूरत है, मला तिची गरज आहे। अगर वो नहीं रही, आणि जर ती अगर वो नहीं रही, आणि जर उद्या ती नाही राहिली, मैं अकेला हो जाऊंगी, तर मी एकटा होऊन जाईन, मेरा अकेलापन में वही मेरी साथी है, आणि माझ्या एकटेपणात तीच माझा आसरा आहे। कौन मुझे चाय देगा, आणि कोण मला चाय कौन मुझे पानी देगा, कोण मला पाणी दे, कौन रात को उठकर मेरे लिए प्रेयर करेगा, आणि कोण रात्रीचं उठून माझ्या मुझे तो चाहिए प्रभु। आणि मला ते पाहिजे देवा। अकेलापन बहुत भारी रहता है, आणि एकटेपणा खूप भारी असतो, हक से बुला सकते हैं रात को, आणि हक्काने आपण रात्रीचं तिला त्यांना बोलू शकतो, बायकोला, बच्चों को और बीवी बहू को आवाज हक से नहीं दे सकते, आणि मुलांना किंवा सुनेला आपण हक्काने आवाज नाही देऊ शकत, जवाई को भी हक से आवाज नहीं दे सकते, जावयाला सुद्धा हक्काने आवाज नाही देऊ शकत, आहे नहीं आणि हक्क आहे। लेकिन ज्यादा बाइबल में लिखा है, सोमोपदेशक अध्याय 9:9 में लिखा है, आकाश के नीचे पृथ्वी के ऊपर तेरा कहने के लिए तेरी पत्नी है, आणि उपदेशामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की आकाशाच्या खाली आणि पृथ्वीच्या वरती तुझं म्हणण्यासाठी फक्त तुझी पत्नी आहे। अभी जो लोग जिनकी पत्नी मर गई, हमारे एकनाथ भाई, हमारे विनय भाई, सैमुअल भाई, नहीं सोलोमन भाई, हमारे चवन भाई, अकेलापन लगता है, एकटेपणा वाटतो ना, लगता है अगर मेरी बीवी होती तो आज मैं आता तो पानी देती, आणि माझी बायको असती तर मी आल्याच्या नंतर मला पाणी दिलं असतं, पूछती विचारलं असतं काय गप्पो आहे, क्यों चुपचाप, काय झालं तुम्हाला, और क्या हुआ, आज का बोलत नाही, और आज क्यों बात नहीं कर रहे, त्यांना मुलं आहे, उनको बच्चे हैं, उनकी मुलं तशी नाही करणार, ती बायको करते, और बच्चे वैसा नहीं करेंगे जैसे पत्नी करेगी, फूट टाकण्याचा नाही प्रयत्न करत, मी सांगने की कोशिश नहीं करी, पर मैं बता रही हूँ, तुम्हाला काय दुखत असेल, आपको अगर कुछ दुख रहा होगा, बायको पाय दाबून देईल, और आपकी बीवी आपके पैर दबा कर यानी दाबते, आओ में दबा सोडून देईल, और रात्र जागेल, और रात भर जगी रहेगी तुमच्यासाठी, आपके लिए, तो बायकोच करू शकते, और ये सिर्फ आपकी पत्नी ही कर सकती है। म्हणून तिथे जे 15च्या अगोदरचं वचन 14, पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती, हाँ प्रीती, म्हणून काय करायचं, जो आपल्याला त्रास, हमें जो तकलीफ देता है ना, जे आपल्याला त्रास देतात ना, तो प्रेम खा लेता है, आणि ते प्रेम खाऊन टाकतं, क्षमा न करने के बाद हमारा प्रेम खा लेता है, आणि क्षमा न केल्यामुळे आपलं प्रेम खाल्लं जातं, फिर हमें हमारी जो बीवी जिसके साथ हम सोते हैं, जिसका हमारा पति, हमारा बच्चा, हमारी बहू, हमारा जवाई हमें अच्छा नहीं लगता, आणि आपली बायको, आपली मुलं आपल्याला चांगली वाटत, क्षमा नहीं किया, कारण क्षमा नाही केली, और वो प्रेम को खा लिया, आणि ते प्रेमाला खाऊन घेते, उन्होंने कुछ तो अच्छा किया होगा, त्यांनी काहीतरी चांगलं केलं, हमेशा बुराई करते क्या हमारे घर के लोग, आपल्या घरातले लोक आपलं वाईटच करत असतात, पति हमेशा बुराई करता है, आणि नवरा नेहमी वाईटच करत असतो, पति ने हमेशा बुराई की है, बायकोने नेहमी वाईटच केलंय का, बहू हमेशा बुराई की है, आणि सुनेने नेहमी वाईटच केलंय, कुछ तो अच्छा किया होगा, काहीतरी चांगलं केलं असेल, वो सब भुला देता है, आणि ते सगळं विसरून टाकतो,
लेकिन जब हम क्षमा करते हैं, जेव्हा आपण क्षमा तो करतो हम कहते हैं प्रभु मैं प्यार करता हूँ, आणि आपण म्हणतो की देवा मी प्रेम करतो मेरे अंदर प्रेम भर उस व्यक्ति आणि माझ्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीसाठी प्रेम भर, तभी तो प्रेम आएगा। आणि तेव्हाच प्रेम येईल। आपको समझा? तुम्हाला समजलं? कोई प्रेम मांगना है, प्रेम मागायचं आहे। क्षमा करने के बाद मागितल्याच्या नंतर क्षमा आप केल्याच्या प्रेम मांगना है। तुम्ही प्रेम मागायचं आहे 13 से 15 यही वचन बताता है। आणि 13 ते 15 पर्यंत हेच वचन तुम्हाला सिर्फ सांगते। यीशु से नाम से क्षमा करता हूँ मत बोलो, उसके आगे बोलो प्रभु मुझे इसकी जरूरत है। आणि येशूच्या नावाने क्षमा करतो एवढंच बोलू नका, पण बोला की मला ह्याची गरज आहे। हमारा घर भरा होना चाहिए, खाली नहीं। आपलं घर भरलेलं असलं पाहिजे, रिकामी नाही। परमेश्वर का घर है ये सारी सृष्टि। आणि देवाचं घर आहे ही संपूर्ण सृष्टी। कितने इंसान प्रेयर करो कि प्रभु 2 इंसान बढ़ गए, कम कर। आणि कितीही माणसांनी प्रार्थना करू दे की देवा याच्या पृथ्वीवरती माणसं खूप वाढलेली आहेत, माणसं जरा कमी कर। हाँ, जन्म देना बंद कर। आणि जन्म देणं तो बंद कर। होएगा? असं होईल का? क्यों? का नाही होणार? हाँ, उसकी इच्छा है कि उसका ये घर मनुष्य से भर जाए। देवाची इच्छा आहे की त्याचं जे घर आहे ते माणसाने भरलेलं तो जब असतं। वो अपना घर भरता है तो आपका घर आप खाली रखना, आप और आपकी पत्नी। आणि जेव्हा तो देव स्वतःचं घर भरतो, मग तुम्ही तुमचं घर रिकामी ठेवलं पाहिजे का की तुम्ही आणि तुमची फक्त पत्नी? घर में पति बच्चे हैं, उनके बीवी बच्चे, ना जवाई है, नाती पोते आते हैं, वो घर भरा आवाज है ना, साउंड, उनकी आहट, उनका दौड़ना, उनका चिल्लाना। अब कभी देखा है आपके घर में जब छोटे छोटे बच्चे जब चलने के योग्य होते और पप्पा आता है या दादा दादी आते तो वो कैसे भागे करके जाते हैं? वो क्या सीन होता है? उसके सौभाग्य चाहिए, आणि त्याच्यासाठी सौभाग्य पाहिजे। घर में ऐसा दादी 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 आणि आजी आजी म्हणणार पाहिजे। अरे फिर वो किसके पास जाए? मग ते कोणाजवळ जाते? पड़ोसी के पास तो नहीं जा सकता, आणि शेजारच्या व्यक्तींजवळ तर नाही जाऊ दादी के शकत, पास दादा के पास ही आएगा आणि ना। आजी आजोबांजवळच येतील ना। तो समझा? तुम्हाला तो समजलं? घर भरना चाहिए। आणि घर भरले इसलिए आप बोलना है क्षमा करने के बाद, मुझे ये व्यक्ति चाहिए प्रभु, मैं इसे माफ करता हूँ तेरे नाम से। आणि तुम्ही देवाला म्हटलं पाहिजे की देवा मला हा व्यक्ती पाहिजे आहे म्हणून मी तुझ्या नावाने याला क्षमा करतो। तो आपको बने ना बहुत शांति लगे। आणि तुम्हाला ना हृदयामध्ये खूप शांती वाटेल। फिर आप जब उस व्यक्ति को देखोगे आणि जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला बघाल ना, तो आपको कोई तकलीफ नहीं, तुम्हाला काही त्रास नाही होणार। आप बोलोगे मेरा चैना जाए। आणि तुम्ही म्हणाल माझाच आहे ना, जाऊ द्या। वो समझा? तुम्हाला ये समजलं? दूसरा पॉइंट परमेश्वर आज आपसे कहता है क्षमा करो। आणि दुसरा मुद्दा देव तुम्हाला सांगत आहे क्षमा करा। पकड़ के मत बैठो। पकडून ठेवू नका। सांप है ना, साप आहे ना, उसका गर्दन आपने पकड़ लिया ना, तुम्ही त्याची जर मान पकड़ पकडली के मत बैठो। तर ते पकडूनच ठेवू नका। उसको क्या करो, त्याला काय करा, दबा के मार के त्याला फेंक दो। दाबून मारून टाका आणि त्याला फेकून द्या। तो इसीलिए कड़वाहट अक्षमा ऐसा ही है। आणि कडूपणा अक्षमा असं नहीं, नाही। उसको भी जीने नहीं देंगे, कोई भी नहीं जिएंगे। त्यांना पण जगायला नाही देणार, स्वतः पण ऐसा नहीं नाही करो। देणार। असं करू नका। हाँ, तो हम में से सब कुछ जो देखा गया है ना, हम में से बहुत लोगों को जो बीमारी है, तकलीफ है, वो अक्षमा के कारण ही आया है। आणि आपल्यामध्ये खूप सारे लोकांना जे आजार पण आलेला आहे ना, ते अक्षमेमुळे आलेलं आहे। इसलिए क्षमा करो, आणि म्हणून तुम्ही तो क्षमा बीमारी भी चली जाएगी आजार पण निघून और जाईल आप मुक्त हो जाओ आणि तुम्ही और मुक्त आप व्हाल। नया लाइफ जियो। आणि तुम्ही नवीन आप जीवन बोलोगे आज भी किया, तुम्ही म्हणाल आज सुद्धा केलं, कल भी किया, उद्या पण कब केलं, तक करो। कुठपर्यंत करू? हाँ, जब तक आप जिंदा हो, जोपर्यंत तुम्ही जब जिवंत तक आहात, सामने वाला जिंदा है, जोपर्यंत समोरचा व्यक्ती जिवंत आहे, तब क्षमा करो। तोपर्यंत क्षमा करा। कभी कभी गुस्से में, आपको गुस्से में बोल रहे हैं तो गुस्से में बोलो, मी तुला माफ केलं, जा किती मला त्रास देतो मी तुला माफ करते येशूच्या नावात, बोलो लेकिन बोलो। आणि रागात बोलला तसा तरी सुद्धा रागात बोला, पण त्यांना बोला बहुत फर्क पड़ेगा। आणि खूप फरक आप पडेल। यहाँ बोझ उठा के नहीं जाओगे। आणि तुम्ही ते ओझं उचलून जाणार मैं नाही। आपको बताती हूँ, मी तुम्हाला सांगते, रैप्चर में रॅप्चरमध्ये जाना है ना, जायचंय ना, उठना है ना, उठायचंय ना। और क्षमा एक ऐसा बोझ है अक्षमा एक असं ओझं आहे कि वो आपको उठने नहीं देगा। ते तुम्हाला उठू देणार नाही। पवित्र आत्मा आपको लेके नहीं जाएगा। पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन जाणार नाही। बहुत केयरफुल, इसलिए क्षमा करो। म्हणून क्षमा करा। हाँ?
अपने लोगों को पकड़ के रखो, आणि तुमच्या लोकांना पकडून ठेवा, रिश्ता बनाओ, नातं बनवा एकदम डीपली जाके टूटने मत दो. आणि खोल जाऊन ते तुटून देऊ नका. क्षमाशीलता ही चांगल्या एकूण आरोग्याच्या भावनाशी जोडलेली आहे. क्षमाशीलता क्षमा करणं देखा गया तो पाहण्यात आलं हमारे भावनाओं को आपल्या भावनांना चंगा करने का मेडिसिन है. आरोग्य देण्याचं ते एक औषध आहे. हमारी जो भावना होते ना, आणि आपल्या ज्या भावना असतात ना, ये जो एक भावना है ना, ये जो किसी को बोलते हैं ना, अभी हम कैसे बोलते हैं मेरा आगा था, तो भावना इतना भावना ठेस लगी और भावनाओं को ठेस लगे. मैं खूब खुश हूँ, मैं बहुत आनंदित हूँ, हंस रही हूँ आज. मेरी भावना आनंदित है और ये मेरी जो भावनाएं है वो भी आनंदित है. इसको चंगा करने का मेडिसिन है क्षमा. आणि याला आरोग्य देण्याचं औषध आहे क्षमा. करेंगे. अभी मेरे ख्याल से आप लोग को बहुत लोगों ने हर्ट किया है. आणि माझ्यामध्ये खूप सारे लोकांनी तुम्हाला दुखावलेलं आहे. आपकी माँ बाप भी हो सकते, शायद त्याच्यामध्ये तुमची आई हो आपकी वाइफ हो सकती है, तुमची बायको असू शकते, बच्चे हो सकते हैं, मुलं असू शकते, आपने घर का दामाद या जवाई हो सकते, किंवा घराचा जावई असू शकतो, बहू हो सकती है, सून असू शकते, कोई भी हो सकता है, कोणीही असू शकते. जरूरी नहीं है कि जो बातें आपको हर्ट करती है, आपको सता रही है, मानसिक यातना दे रही है, आप बोलो मैं यीशु के नाम से क्षमा करता हूँ. आणि ज्या गोष्टी तुम्हाला हर्ट करत आहे, तुम्हाला यातना देत आहेत, आता ह्या क्षणाला म्हणा की मी या व्यक्तीला क्षमा करतो यीशु के नाम से. येशूच्या नावाने. और प्रभु यीशु, आणि प्रभू येशू, मैं इसे प्यार करूँ, आणि मी याला प्रेम करावं, मेरे अंदर प्रेम दे. आणि म्हणून तो माझ्या अंतःकरणात मुझे त्याच्यासाठी ये व्यक्ति चाहिए. मला हा व्यक्ती पाहिजे. बताओ आपको किसने गलत दिया है? कोई किसी का उदाहरण बताओ, फिर मैं प्रेयर बताती हूँ कैसा. फिर नहीं बताएंगे ना, घर में बैठे हो जाएंगे, तो मैं प्रेयर कैसे बताऊँ? बताओ उदाहरण में किसको पकड़ूँ? कोणी दुखवलं? आम्ही कसं पकडणार उदाहरणात? त्यांना क्षमा करायची ना. आलं का तुला कोणी दुखवलं? कोणी दुखवलं? नवऱ्याने. ठीक है, अभी हम बताते हैं. अभी इसको क्या करना है? इसके पति तो बहुत सताता है, रोज सताता है, ऐसा भी नहीं कि एक ही दिन का है, क्योंकि उसका पति पीता है तो गाली देता है, तकलीफ देता है. तो इसको क्या करना है? आज ऐसा करना है, प्रभु मैं मेरे पति को क्षमा करती हूँ, मी माझ्या नवऱ्याला क्षमा करते, माफ करती हूँ. क्षमा करते. प्रभु यीशु, देवा, सचमुच मुझे उसकी जरूरत है. आणि खरंच मला त्याची गरज आहे. अगर आज विधवाओं जो जीवन जी रही है, आज ज्या विधवा जीवन जगताय, उनको जो तकलीफ है, त्यांना जो त्रास उससे आहे मैं गुजरना नहीं चाहती. आणि त्याच्यातून मला जायचं नाही. इसलिए मेरे पति को म्हणून माझ्या नवऱ्याला बदल दे, मैं माफ करती हूँ. त्याला क्षमा जो करते. कुछ उसने मेरे साथ व्यवहार आणि किया, जे काही त्यांनी माझ्याबरोबर वागणूक केली, मैं माफ करती मी हूँ. क्षमा करते. मेरे अंदर उसके लिए प्रेम दे. आणि माझ्या अंतःकरणात त्यांच्यासाठी प्रेम दे. बच्चों के लिए पिता होना चाहिए, आणि मुलांसाठी वडील असले पाहिजे. इसलिए उसे बना दे, म्हणून त्याला बनव. एक अच्छा पुरुष बना दे. एक चांगला पुरुष बनव. इसे माफ करके प्रेम को जागरूक करना. आणि अशा रीतीने माफ करून प्रेम जागृत करायचं आहे. समझ में आया? समजून आलं? करेंगे? करूया. आओ खड़े हो जाएंगे. हे आपण सर्वजण उभे राहू. हम सब अपने अपराधियों को माफ करेंगे. आपण सर्वजण आपल्या अपराधांना क्षमा करू. आज हम क्षमा का दिन लेकर जाएंगे. आणि आज क्षमेचं हृदय घेऊन आपण जाऊ. आज हम हमारे अपने आप को पूरी रीति से खाली करेंगे. आणि आज आपण पूर्ण रीतीने स्वतःला रिकामी करू. बीमारी को निकालेंगे, आजारपणाला काढू, अक्षमा को निकालेंगे, अक्षमेला काढून, कड़वाहट को, कडूपणा, गुस्सा को, रागाला, जलन को, जळण, भूतकाल की बातों को भूतकाळातल्या गोष्टींना सब निकाल देंगे. सगळं काही काढून टाकू. जिन लोगों ने आपको हर्ट किया उन्हें माफ करो. आणि ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखवलेलं आहे त्यांना क्षमा करा.
पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु नाम आपके सामने आते प्रभु सच बातें प्रभु हम कन्फेशन करने में और क्षमा करने में प्रभु आगे पीछे हो जाते हैं। हम वचन तो सुनते हैं अभी करते हैं लेकिन बाद में थोड़े टाइम दिनों के बाद भूल जाते हैं। नहीं प्रभु ये हमारा नीति क्रम होने के लिए सहायता है क्योंकि हमें हर्ट करने वाले लोग तो मिलते ही रहेंगे हमारे जीवन में प्रभु। लोग हैं इंसान हैं उनसे गलतियां होती रहेंगी क्योंकि इंसानों से भी गलती होगी परमेश्वर से नहीं। और इस पृथ्वी पर इंसान ही रहते हैं और हम इंसानों के बीच में रहते हैं तो इंसानों से हमें हर्ट होगा ही, इंसानों से हमें धोखा मिलेगा ही, इंसानों से हमें चीटिंग होगी, इंसानों से हमें गलत मार्ग या गलत काम हमारे लिए होंगे। लेकिन हम मसीह होने के नाते क्षमा करने के लिए मदद करना, उनसे बैर करें नहीं, दुश्मनी रखें नहीं, बदनामी करें नहीं, प्रभु जले नहीं, गुस्सा नहीं करें। इसलिए क्षमा करने के लिए तू मदद कर। आज इस वचन के अनुसार तेरे बच्चों ने प्रभु पवित्र पिता क्षमा का दिन प्रभु इनको दे दो। आज इन सबका दिन क्षमा का होने दे प्रभु। आज जैसे ये अपने अपराधियों को क्षमा कर रहे हैं तुम इनके अपराधों को क्षमा करना, लेकिन रोज इन्हें माफ करने के लिए इनसे आज के बाद जितने लोग इन्हें हर्ट करेंगे तुरंत कहना प्रभु यीशु के नाम से मैं माफ करती हूँ, प्रभु यीशु के नाम से मैं माफ करता हूँ। ऐसा बोलने के लिए सहायता कर। इनका मन खाली कर दे, इनके मन में यीशु की शांति राज करे, इनके मन में मसीह की शांति राज करे प्रभु यीशु के नाम से। जो जुनी बातें जिन्होंने इन्हें हर्ट किया वो उनके मन को टॉर्चर करती है, इनके मन को सताती है, इन्हें नींद आने नहीं देती, इन्हें बहुत दर्द देती है, कष्ट देती है, सताती है, टॉर्चर करती है, दंड देती है। लेकिन आज इनके मन को रिक्त कर देते हैं क्योंकि मसीह ने कांटों का मुकुट पहन कर इनके मन के लिए बलिदान दिया है, रक्त बहाया है। इसलिए ये मन बुरा मन और क्षमा वाला मन लेकर नहीं चलेगा। इसलिए आज इनके मन को यीशु के नाम से धो देते हैं और इनके मन से सारी बुरी बातें निकाल कर प्रभु वहाँ प्यार भर देते, मसीह का प्यार उस व्यक्ति के लिए। और प्रभु रिश्ते जोड़ने के लिए रिश्ते कितने इम्पोर्टेंट है, ये व्यक्ति हमारे लिए कितनी जरूरत है, इसका एहसास होने के लिए सहायता। मेरी बेनती मेरी प्रार्थना है मनुष्य चले जाने के बाद फिर लोग याद कर क्योंकि वो वापस नहीं आए। जब तक वो जिंदा है उस रिश्ता बनाए रखो, उसका एहसास रखे। इसलिए प्रभु हर एक इंसान को तू मदद कर, इन्हें कुछ सहायता करना और प्रभु मसीह की शांति इनके हृदय में उनका मन जलने नहीं देना, उनका हृदय जलने नहीं देना। मसीह की शांति आज इनके हृदय में राज करे। धन्यवाद दीजिए इनके मुंह में सदा धन्यवाद 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 बोलने के लिए मदद करना। क्योंकि आगे ऐसे ही लिखा है 15वें वचन में कि धन्यवादी बने, तो इनको धन्यवाद देने के लिए रक्षा करना, इनका कुड़कुड़ाना बंद कर देना, इन्हें फल फूटी रखना, किसी चीज की कमी नहीं होने। और प्रभु आज ये क्षमा का दिन लेकर जाए। अब ये हर बातों में प्रभु एक दूसरे को क्षमा मांगेंगे भी अगर उन्होंने हर्ट किया है और प्रभु क्षमा करेंगे भी जिन्होंने इनको हर्ट किया है। साथ से लेन देन करते रहेंगे और मसीह बनकर रहेंगे। इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना, करुणा दया रखना, धर्म सम्मान से दीर्घायु से प्राप्त रखना, सदानंदित रहने के लिए सहायता करना, आंखों के पुतली के समान संभाल लेना। तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गड़े गया, इनके सदा रहने वाला इनका पवित्र पिता रक्षा करना, अनुग्रह करना, आशीष देना। धन्यवाद देते आपका लघु लगा के और आपके पंख में सुरक्षित रहने की प्रार्थना करते। धन्यवाद देते राजाओं के राजा उद्धार देने वाले पवित्र पिता इनकी सुनी लेना, इन्हें बहुत आशीष देना। धन्यवाद देते यीशु आज शबा दिन की सारी आशीष देना, शबा दिन की सारी आशीष देना यीशु के नाम से आमीन। अभी आपको क्या करना है, अपने फैमिली के साथ जॉइंट में खड़ा रहना।
बोलना है एक दूसरे को माफ किया आणि एकमेकांना बोलायचं झालं की आम्ही तुला क्षमा केलं. क्षमा किया है बोलने का है क्षमा केल्याचं साथ में गले लगाना है सोबतच त्यांना गळ्याला और लावायचं चुम्बन लेना है आणि त्यांना चुंबन पण द्यायचं. ठीक है चलो खड़े हो अपने फैमिली के साथ आणि आपल्या कुटुंबासोबत उभे राहा. अपनी फैमिली के साथ आणि तुमच्या कुटुंबासोबत अपनी अपनी फैमिली जो अकेले हैं अकेले वेरी गुड धन्यवाद. ठीक है हाथ पकड़ो और कहो एक दूसरे से पहले माफी मांगो. कहो कि मुझे माफ कर, मैंने आपको दुखाया है. एक दूसरे से बोलो, एक दूसरे को देख कर बोलो. और एक दूसरे से माफी मांगो. और बोलो मैंने माफ किया. अभी एक दूसरे को बोलो मैंने माफ किया. बोलो एक दूसरे को, सबको जितने सदस्य हैं सब एक दूसरे को देखकर बोले मैंने माफ किया. माफ किया. हाँ अभी गले लगाओ, एक दूसरे को गले लगाओ. गले लगाओ तुम लोग. उधर भी बहू को भी गले लगाओ. और गले तुम लोग किया. अभी हाथ पकड़ो वापस और आंखों को बंद करो. आंखों को बंद करो. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. इन सारे फैमिलीज के ऊपर यीशु का लहू छिड़कूं. यीशु का लहू सर्व सामर्थ्य लहू यीशु के नाम से मेरे महान पवित्र पिता सारे इस फैमिली को तोड़ने वाली, इस फैमिली में गड़बड़ी डालकर एक दूसरे से अलग करने वाली दीवार को यीशु के लहू ने ढाकर नष्ट किया. प्रभु यीशु की पत्री अध्याय 2 में लिखा है कि यीशु के लहू ने जब परमेश्वर और हमारे बीच में अलग करने वाली दीवार को ढाकर नष्ट किया, आज वही लहू इस तेल की चिन्ह की नाई इन सब पर डाला है. यीशु के नाम से इन्हें आपस में अलग करने वाली दीवार को ढाकर नष्ट करके इनको अलग करने वाली दीवार को यीशु के लहू से नष्ट करते हैं. और आज से इनमें कोई अलग करने वाली दीवार नहीं. आज से ये एक है. यीशु के नाम से ये एक है. जैसे पिता पुत्र एक है, तूने कहा प्रभु यीशु ये भी एक है. यीशु के नाम से मैं तेरा दास होने के नाते घोषित करती हूँ ये एक है. ये एक है. कभी इनमें फूट नहीं रहेगी. इनमें कभी विभाजन नहीं होगा. इनमें कभी गड़बड़ी नहीं होगी. ये कभी एक दूसरे को छोड़कर नहीं जाएंगे. एक दूसरे से मिले जुले रहेंगे. आज से एक दूसरे को बहुत अच्छा बात करेंगे. एक दूसरे से प्रेम से रहेंगे. आवाज प्रेम से देंगे, प्यार करेंगे. मैं आज यीशु नासरी के नाम से ये वचन उनके ऊपर रखती हूँ कि इन सबके ऊपर प्रेम की सिद्धता का कटिबंध मैं इसे बांध दूँ. प्रेम का सिद्धता का कटिबंध यीशु के नाम से बांध दूँ. और मसीह की शांति एक दिन होने के लिए जो बुलाए गए हो तुम्हारे हृदय में राज्य करेगा. मसीह की शांति जिसके लिए तुम एक देव होकर बुलाए गए हो तुम्हारे हृदय में राज्य करेगा. यीशु के नाम से मैं वचन रखती हूँ और इस फैमिली को ब्लेस करती हूँ. जो इन्हें बसेगा वो आपको सजाएगा और जो इन्हें आशीष देगा वो आशीषित होगा. तू इन्हें जोड़ा है, धन्यवाद देते और तू इन्हें बनाए रखेगा. इनका घर बसाए रखेगा यीशु के नाम से. आमीन.